आतापर्यंत तुम्हाला ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज आणि नॉट फ्रीज यामधील फरक समजलाच असेल, कारण या अगोदर मी व्हिडिओ बनवलेला आहे ऑटो फ्रीज, सेल्फ फ्रीज, नॉट फ्रीज या टॉपिकवर. कॅप राऊंड 1 अलॉटमेंट नंतर आज 30 तारीख आहे, उद्या 31 तारखेला कॅप राऊंड 1 ची अलॉटमेंट येणार आहे. कॅप राऊंड 1 च्या अलॉटमेंट नंतर एक्झॅक्ट कोणकोणत्या स्टेप्स आपल्याला उचलायच्या आहेत, कोणकोणत्या स्टेप्स आपल्याला कव्हर करायच्या आहेत, ते आज या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. नमस्कार, मी साळुंके सर केमिस्ट्रीमध्ये आपलं स्वागत आहे. मी डायरेक्ट इथे FE 2025 च्या वेबसाईटवर आलेलो आहे आणि इथे तुम्हाला दिसत असेल की डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल अलॉटमेंट ऑफ कॅप राऊंड 1 हे जी आहे ती होणार आहे 31 तारखेला, म्हणजेच 31 जुलैला ही अलॉटमेंट जी आहे ती होणार आहे. आता 31 जुलैला अलॉटमेंट झाल्यानंतर काय, मग पुढे सीईटी सेलच्या वेबसाईटवर आपण आहोत आणि त्यांनी 9 स्टेप दिलेली आहे. त्यामध्ये accepting to the offered seat by candidate through his and her login as per allotment of cap round 1. आता कॅप राऊंड 1 मध्ये जे काही अलॉटमेंट जे आहे ते आपण आपल्या लॉगिन थ्रू चेक करायचं आहे. ओके, द कॅन्डिडेट शाल सेल्फ व्हेरीफाय द सीट अलॉटमेंट मेड टू हिम और हर इन कॅप राऊंड 1 बाय एक्सेप्टिंग डिक्लेरेशन. म्हणजे जर सीट अलॉट झाली असेल तर ते डिक्लेरेशन जे आहे त्या सीट क्लेमवर ते एक्सेप्ट करायचं आहे थ्रू हिज अँड ऑर हर लॉगिन अँड सर्टिफाय सुद्धा करायचं आहे दॅट हिज अँड हर क्लेम रिलेटेड विथ क्वालिफाइंग मार्क्स, कॅटेगरी, जेंडर, रिझर्वेशन, स्पेसिफिक रिझर्वेशन etc. made by candidate in the application form are correct. ही स्टेप खूप महत्वाची आहे. आपल्याकडे जर आपण क्लेम केलेलं जे काही कॅटेगरी वाईज आहे ते जर सर्व करेक्ट असेल तर काही प्रॉब्लेम नाही. डॉक्युमेंट्स आपण अपलोड केलेले आहेत टू सबस्टॅन्शिएट हिज ऑर हर क्लेम आर ऑथेंटिक अँड करेक्ट. ओके, ठीक आहे. पण जर पहा, if candidate found the claim made by him is not correct, जर आपण केलेला क्लेम जर करेक्ट नसेल तर पहा, and he or she wants to correct the error, जी काही चूक केलेली आहे, मिस्टेक केलेली आहे ती जर करेक्ट करायची असेल, म्हणजे करेक्शन त्याच्यामध्ये बदल घडवायचा असेल, एरर ॲज पर द क्लॉज E ऑफ रूल सब रूल 4 ऑफ रूल 9 गिवन इन द इन्फॉर्मेशन ब्रोशर, द कॅन्डिडेट शाल रिपोर्ट. अशा कॅन्डिडेटने ग्रेव्हियन्स रेज केले पाहिजे. म्हणजे काही कॅन्डिडेटच्या बाबतीत ते जेंडर ठरू शकतं, कॅटेगरी ठरू शकते, मार्क्स असू शकतं, स्पेसिफिक रिझर्वेशन असू शकतं. मग असे कॅन्डिडेट्सने जर असं फॉल्स क्लेम केला असेल किंवा काहींना डॉक्युमेंट्स मिळाले नसतील तर त्यांनी त्यांच्या लॉगिन थ्रू ग्रेव्हियन्स रेज करायचं आहे आणि हे फक्त ऑनलाईन मोड मध्येच अवेलेबल आहे. ओके, नेक्स्ट आता सी पहा, 9C. Candidates who have been allotted the seat as per their first preference. मग फर्स्ट प्रेफरन्स मध्ये सीट मिळत असेल तर आपल्याला माहित आहे ऑटो फ्रीज होणार आहे. मग त्यांनी सेल सीट एक्सेप्टन्स फी भरायची आहे आणि असे कॅन्डिडेट्स जे आहेत ते पुढच्या राऊंड्स मध्ये इलिजिबल नाही. मग त्यांनी काय करायचं, सीट एक्सेप्टन्स फी भरायची आहे. आता त्या कॉलेजला जायचं आहे, कॉलेजमध्ये फी भरायची आहे, कॉलेजचे काही फॉर्म असतील ते भरायचे आहेत आणि आपण त्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं आहे. ओके, पण अशा विद्यार्थ्यांना ज्यांचं ऑटो फ्रीज झालेलं आहे ते पुढच्या राऊंड्स मधून बाहेर पडतील. ओके, आता पहा D9D, कॅन्डिडेट्स हू हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स. मग ज्यांना अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स मिळालेला आहे आणि त्यांना वाटतं की मला हे कॉलेज जे मिळालेलं आहे ते योग्य आहे, मला पुढे कॅप राऊंड मध्ये भाग घ्यायचा नाही, तर ते काय करू शकतात, सेल्फ फ्रीज करू शकतात देअर अलॉटमेंट इन कॅप राऊंड 1 थ्रू देअर लॉग इन. पहा, लॉग इन
मस्ट एक्सेप्ट द सीट. मग अशा कॅन्डिडेट्सना ती सीट एक्सेप्ट करावीच लागेल जर सेल्फ फ्रीज केलेला आहे. मग त्यांनी काय करायचं, सीट एक्सेप्टन्स फी भरायची आहे. ओके. आणि असे कॅन्डिडेट्स जे सेल्फ फ्रीज करणार आहेत ते पुढच्या राऊंड मध्ये इलिजिबल नाहीत. आता 9E काय आहे पहा, कॅन्डिडेट्स हु हॅव अलॉटेड अदर दॅन फर्स्ट प्रेफरन्स अँड वॉन्ट बेटरमेंट. ज्यांना बेटरमेंट हवी आहे सबसिक्वेंट राऊंड मध्ये येणाऱ्या कॅप 2 मध्ये जर बेटरमेंट हवी आहे तर पहा, मस्ट क्लेम द अलॉटेड सीट इन राऊंड 1. म्हणजे ज्यांना म्हणजे सीट एक्सेप्ट करायची आहे जी मिळालेली आहे कॅप राऊंड 1 मध्ये, पण ती रिझर्व ठेवून जर त्यांना कॅप राऊंड 1 साठी बेटरमेंट करायचं असेल तर मग त्यांनी नॉट फ्रीज ऑप्शन, बेटरमेंट म्हणजे नॉट फ्रीज ऑप्शन चूज करायचा आहे आणि सीट एक्सेप्टन्स फी पे करायची आहे थ्रू देअर लॉग इन बाय ऑनलाईन मोड. ओके. हे झालं 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 3 वाजेपर्यंत करण्याच्या स्टेप्स. आता ज्यांनी इथे पहा 9C आणि 9D म्हणजे ऑटो फ्रीज केलेले आणि सेल्फ फ्रीज केलेले कॅन्डिडेट्सना काय करायचं आहे, मग रिपोर्टिंग टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट, जे इन्स्टिट्यूट मिळालेलं आहे तिथे जाऊन रिपोर्ट करायचं आहे की तो व्यक्ती मीच आहे, मला ऍडमिशन मिळालेलं आहे असं. अँड कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन बाय सबमिटिंग रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स. ओके. जे काही डॉक्युमेंट्स आहेत ओरिजिनल डॉक्युमेंट्स ते सबमिट करायचे आहेत. पेमेंट ऑफ फी आफ्टर कॅप राऊंड 1. आणि इथे नोट दिलेली आहे पहा 10A, कॅन्डिडेट हु हॅव एक्सेप्टेड द सीट ॲज पर 9C अँड 9D. म्हणून 9C आणि 9D मी खाली घेतले. अबो मस्ट रिपोर्ट टू द अलॉटेड इन्स्टिट्यूट फॉर कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन. ऍडमिशन साठी म्हणजे ऍडमिशन कन्फर्म करण्यासाठी त्यांना त्या अलॉटेड इन्स्टिट्यूटवर जावंच लागेल. ओके. द इन्स्टिट्यूटला काय करायचं आता, व्हेरीफाय करायचं आहे. काय व्हेरीफाय करायचं आहे, रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स अँड अपलोड द ऍडमिशन ऑफ द कॅन्डिडेट इन द ऑनलाईन सिस्टीम थ्रू देअर इन्स्टिट्यूट लॉग इन. म्हणजे त्यांचं इन्स्टिट्यूट कॉलेजचं लॉग इन असतं त्यांच्या थ्रू, हे आपल्याला नाही. इमिडिएटली, ताबडतोब, अँड शाल इश्यू. आणि त्यांनी काय करायचं आहे, सिस्टीम जनरेटेड रिसिप्ट ऑफ कन्फर्मेशन ऑफ ऍडमिशन. ऍडमिशन कन्फर्म झालेलं आहे याची रिसिप्ट त्या कॅन्डिडेटला द्यायची आहे. ओके. आणि काय, फी पेड रिसिप्ट, जे काही तो कॅन्डिडेट फी भरेल त्या इन्स्टिट्यूटला त्याची रिसिप्ट द्यायची आहे टू द कॅन्डिडेट. इफ इट इज फाउंड दॅट, लक्ष द्या, if it is found that seat allotted to the candidate is on the false claim, जर चुकीचा क्लेम करून ती सीट मिळवली असेल तर made in the application by the candidate, then institute shall not admit. इन्स्टिट्यूटने अशा कॅन्डिडेटला ऍडमिशन द्यायचं नाहीये. अँड सच कॅन्डिडेट, असं एखादी केस होऊ शकते, सच कॅन्डिडेट शॅल रेज द ग्रीवियन्स बाय हिज अँड ऑर हर लॉग इन. मग अशा कॅन्डिडेटने काय करायचं आहे की त्यांच्या लॉग इन थ्रू ग्रेव्हियन्स रेज करायचं आहे की मला जे काही ऑटो फ्रीज झालेलं कॉलेज आहे किंवा सेल्फ फ्रीज झालेलं कॉलेज आहे यांनी मला त्या इन्स्टिट्यूटमध्ये म्हणजे ऍडमिशन दिलेलं नाही कारण माझ्याकडे ते रिक्वायर्ड डॉक्युमेंट नव्हते. असे काही रिलेटेड असेल ते तुम्हाला त्या ग्रेव्हियन्स मध्ये द्यावं लागेल. आता त्यानंतर हे झालं, इथे 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट 5 वाजेपर्यंत. लक्षात ठेवा 3 तारखेला संडे आहे, रविवार आहे. आणि त्यानंतर डिस्प्ले ऑफ प्रोव्हिजनल वॅकंट सीट फॉर कॅप राऊंड 2. मग 3 तारखेपर्यंत, 3 तारखेला 5 वाजेपर्यंत हे सर्व विद्यार्थी म्हणजे ऑटो फ्रीज झालेले आणि सेल्फ फ्रीज झालेले विद्यार्थी ऍडमिशन घेतील. आणि त्यानंतर कॅप राऊंड 2 साठी वॅकन्सी सीट पोझिशन आपल्याला मिळतील 4 ऑगस्टला. मग हा एक माझा प्रयत्न होता की प्रोव्हिजनल कॅप राऊंड 1 अलॉटमेंट झाल्यानंतर आपल्याला कोणकोणत्या स्टेप्स 1 ऑगस्ट ते 3 ऑगस्ट पर्यंत करायच्या आहेत. म्हणजेच आपल्या लॉग इन थ्रू आणि आपल्या सपोज सेल्फ फ्रीज आणि ऑटो फ्रीज झालं असेल तर
कशा रीतीने आपल्याला त्या इन्स्टिट्यूटला रिपोर्ट करायचं आहे हे सर्व मी सांगितलेलं आहे. 4 ऑगस्टला आपली कॅप राउंड 2 साठीची वॅकंट सीट पोझिशन येणार आहे. ओके. मी इथे थांबतो. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच एक लाईक करा, शेअर करा, जेणेकरून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचेल. अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. अजूनही वेगवेगळ्या टॉपिकवर व्हिडिओज येणार आहेत. धन्यवाद.